भोंदूकरातला धरणातून पाण्यासह सरकारी आशीर्वादानं पाण्याची टाकीही मिळाली। मात्र जालन्यात काही गावांना वारंवार टँकरची मागणी करूनही पाणी उपलब्धच होत नाहीये। पाहूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट। जालन्यासह राज्यातल्या इतर अनेक भागात पाणी टंचाई जाणवू लागली आहे। भोकरदन तालुक्यात एकेखंडा पाण्याची मोठी मेहनत करावी लागतीये। टँकर सुरू नाही, त्यामुळे महिलांना भर उन्हात पाणी आणावं लागतंय। वारंवार टँकरची मागणी करूनही प्रशासनानं दखल घेतलेली नाही। दुसरीकडे शेकडो महिलांचं शोषण करणाऱ्या खरातच्या संस्थेसाठी मात्र तातडीनं पाणी मंजूर झालं। नाशिक जिल्हा परिषद समितीनं याच खरातच्या ट्रस्टसाठी लाखो लिटरची पाण्याची टाकी बांधून दिली आहे। मात्र इकडे सामान्य जनता हंडाभर पाण्यासाठी पायपीट करते। एकीकडे पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे, दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याअभावी सुकलेल्या मोसंबीच्या बागांवर शेतकऱ्यांनं कुऱ्हाड चालवली आहे। फळबाग वाचवणं शेतकऱ्यांसाठी कठीण झालंय आणि तिसरीकडे गुरांना खायला घातल्या जाणाऱ्या ढेपेतून काही भागात लोखंडी तुकडे आणि खिळे निघताय। पुण्यातल्या ग्रामीण भागातून हा प्रकार समोर आला, ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी लाख मोलाच्या असणाऱ्या बैलांचे जीव धोक्यात आलेत। त्यामुळे ढेपेत खिळे कोण मिक्स करतंय? पशुखाद्याचे अव्वाच्या सव्वा दर होऊनही असे प्रकार का घडताय, याच्या चौकशीची मागणी होते। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।